महामार्गावरील कथित अतिक्रमणाविरोधात सोनटक्के यांचा सत्याग्रह. आंदोलनाचा आज दुसरा दिवस. कारवाईच्या मागणीवर सामाजिक कार्यकर्ता ठाम. राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन सुरूच. पाथर्डी. प्रतिनिधी. पाथर्डी शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 वरील कथित अतिक्रमणाचा प्रश्न ऐरणीवर आला असून अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते अरविंद दगडू सोनटक्के यांनी सुरू केलेल्या बैठ्या सत्याग्रहाचा आज मंगळवार दिनांक 4 ऑगस्ट रोजी दुसरा दिवस आहे. सोमवार दिनांक 3 रोजी सकाळी 11 वाजता राष्ट्रीय महामार्ग उपविभाग पाथर्डी यांच्या नगर रोडवरील कार्यालयासमोर सोनटक्के यांनी आंदोलन सुरू केले. नगर पाथर्डी मार्गावरील साखळी क्रमांक 268/00 ते 269/00 दरम्यान भूमापन क्रमांक 23/2/1 मध्ये पार्थ विद्या प्रसारक मंडळाकडून कथित अतिक्रमण करण्यात आल्याचा आरोप सोनटक्के यांनी केलाय. या अतिक्रमणामुळे महामार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच संबंधित बांधकाम नियंत्रण रेषेला बाधित ठरत असल्यास भविष्यातील रस्ता रुंदीकरणाच्या कामात अडथळा निर्माण होऊ शकतो, असा दावा त्यांनी निवेदनातून केलाय. या प्रकरणी सोनटक्के यांनी यापूर्वी 14 मे, 2 जून आणि 23 जून 2026 रोजी संबंधित प्रशासनाकडे निवेदने दिली आहेत. तसेच उपविभागीय अधिकारी पाथर्डी शेवगाव यांच्या कार्यालयाकडूनही संबंधित विभागाला पत्रव्यवहार झाल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र वारंवार निवेदने व पत्रव्यवहार करूनही अद्याप अपेक्षित कारवाई झालेली नसल्याचा आरोप करत सोनटक्के यांनी सत्याग्रहाचा मार्ग स्वीकारला आहे. संबंधित ठिकाणी तातडीने पाहणी व भूमापन करून अतिक्रमण असल्याचे निष्पन्न झाल्यास नियमानुसार कारवाई करावी. तसेच महामार्गाची सुरक्षितता आणि भविष्यातील रस्ता रुंदीकरणाच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी सोनटक्के यांनी केली आहे. सोमवारी सुरू झालेला बैठा सत्याग्रह आज दुसऱ्या दिवशीही सुरू असून प्रशासनाकडून या प्रश्नाची दखल घेऊन ठोस कार्यवाही केली जाते का, याकडे पाथर्डीकरांचे लक्ष लागले. महामार्ग 61 यांच्या कार्यालयासमोर काल सकाळी 11 वाजेपासून मी माझा बैठक सत्याग्रह चालू केलेला असून गेल्या 3 महिन्यापासून मी या कार्यालयाशी पत्रव्यवहार करत आहे. माझ्या मागणीच्या संदर्भात हायवेचे जे अभियंता उपविभागीय अभियंता आहेत ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून मी आज नाशिकलाच आहे, उद्या इकडेच आहे, परवा दिवशी तिकडेच आहे अशी कारणं सांगून भेटण्याचं टाळत आहेत. किंवा काल दिवसभर या ठिकाणी बसून सुद्धा कोणताही अधिकारी किंवा जबाबदार या ठिकाणी थांबले नाहीत किंवा माझ्या या बैठक सत्याग्रह आंदोलनावर कुठल्याही प्रकारची त्यांनी दक्षता घेतलेली नाही. या कार्यालयात उपोषणाला बसण्याच्या बैठक सत्याग्रहाला बसण्याच्या अगोदर मी माननीय प्रांताधिकारी साहेब शेवगाव पाथर्डी यांच्या कार्यालयामध्ये सुद्धा 2 वेळेस, एक वेळेस बैठक सत्याग्रह आणि एक वेळेस उपोषण असं केलं असताना मला त्या ठिकाणी माननीय उपविभागीय प्रांताधिकारी यांनी पत्र दिलेलं आहे आणि त्याच वेळेस उपविभागीय अभियंता यांना सुद्धा पत्र दिलेलं आहे. परंतु त्यांच्या माननीय उपविभागीय अधिकारी प्रांताधिकारी यांच्या तिन्ही पत्राला उपविभागीय अभियंता यांनी केराची टोपली दाखवल्याचे यावरून दिसत आहे आणि त्याची कुठल्याही प्रकारची दखल न घेता हे स्वतःला एक वेगळंच काहीतरी समजत आहेत. त्याच्यामुळे मी आज यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करत आहे. त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत जर ह्या अधिकाऱ्यांनी याच्यावर काही कारवाई केली नाही तर उद्या पाथर्डीच्या नाईक चौक या ठिकाणी मी रस्ता रोको आंदोलन करणार आहे आणि त्या आंदोलनाची जी काही फलश्रुती असेल, जे काय बरं वाईट होईल, त्याचे सर्वस्वी परिणाम हे उपविभागीय अभियंता राष्ट्रीय महामार्ग 61 यांच्यावर राहतील. ही जबाबदारी त्यांनी स्वीकारावी.